मराठी कॅफे. कॅफेमध्ये अभि आहे तुमच्या सोबत. आणि खऱ्या अर्थाने आयुष्यात 1998च्या काळामध्ये जिथे थोडेफार शब्द कळायला लागलेले होते आई वडिलांचे, तेव्हा कानावरती काही असे शब्द पडायला लागलेले होते जे आई वडिलांना फार आवडत होते माझ्या. हळूहळू काळ पुढे सरकत गेला, पण तीच तीच जी गाणी आहेत, तेच जे शब्द आहे ते कानावरती सतत पडत राहिले. आणि एका काळानंतर आई वडिलांना का आवडतायत ते शब्द हे कळायला लागलं. आणि ते कळायला लागल्यानंतर मग एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की ही जी गाणी आहेत ही किती अजरामर आहेत. आणि मग आज जिथे मी स्वतः 25 वर्ष त्या काळापासून पुढे आलेलो आहे, अजूनही तीच गाणी ऐकली जातात आणि एन्जॉय केली जातात सगळीकडे. संपूर्ण महाराष्ट्रात म्हणतो, देशभरात जगभरात लोक ऐकतायत ती गाणी. ती म्हणजे गारवाची. 25 वर्ष त्या अल्बमला कंप्लीट झालेले आणि कल्ट आपण म्हणू शकतो त्या अल्बमला. माझ्यासोबत त्या अल्बमचे करते धरते करविते आहेत किशोर कदम, म्हणजे सौमित्र, कवी सौमित्र आपण ज्यांना ओळखतो ते, आणि मिलिंद इंगळे. आहा, म्हणजे त्यांचं हसणं सुद्धा किती सुरील आहे. आजपर्यंत जितक्या इंटरव्ह्यू दिले ना, हा हा कुठल्याही अँकरने हा. इतकं सुंदर वाक्य म्हटलं नव्हतं. अच्छा. की लहानपणापासून गारवा ऐकतोय, पण आम्हाला कळायचं नाही लहानपणी की आई वडिलांना इतकं का आवडतंय. हे वाक्य खरंय, म्हटलं नव्हतं. खरंय, क्या बात आहे. कदाचित गारवा ऐकून, एकमेकांना कविता ऐकवून, गिफ्ट करून त्यांचं लग्न झालं असेल. खरंय. त्याच्यातून अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून मला ते वाक्य खूप आवडलं. पण तुमच्या बाबतीत काय झालं होतं नेमकी? कशी तुम्ही एकमेकांना भेटला होतात? ऍक्च्युली मी NM मध्ये होतो आणि सौमित्र चेतना कॉलेजला, म्हणजे आपण आता जिकडे इंटरव्ह्यू करतो त्याच्या अगदी शेजारी लागूनच चेतना कॉलेज आहे. बरोबर. त्यामुळे त्याचे खूप आठवणी, तो खूप आज त्याच्यामुळे खूप खुश आहे की मला कॉलेजच्या जवळ जायला मिळाल्या परत एकदा. आणि संजयची फिल्टर कॉफी पाजली तुम्ही. बेस्ट. तर आम्ही त्यावेळेला ना, मी NM कॉलेजला होतो आणि जिकडे मराठी मुलं फार कमी होती. ओके. हार्डली आम्ही अख्ख्या कॉलेजमध्ये 201 मुलं असू, 200 पण नाही, कधी कमीच असू. आणि त्यामुळे नाटकांमध्ये जे नाटकांच्या स्पर्धा व्हायच्या इंटर कॉलेज, त्याच्यामध्ये ती मराठी मुलांना आम्हाला भाग घ्यायला लागायचाच. मी काही ऍक्टर नव्हतो खरं म्हणजे, बरोबर. पण मुलंच नसल्यामुळे आणि माझा आवाज जरा बेस मध्ये असल्यामुळे मला म्हटलं, चल तुझा आवाज बरा आहे, तू ये नाटकात काम कर. असं करत मी त्या नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ओके. आणि अशातच एकदा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये चेतना कॉलेजचं नाटक आणि आमचं NMचं नाटक, कैलासाची पारले असं त्या नाटकाचं नाव होतं. ओके. ते नाटक आम्ही एकाच ठिकाणी स्पर्धेमध्ये सादर झालं आणि त्याच्यामध्ये मी गाणं गायचो. अच्छा. ते गाणं होतं, मानसीचा चित्रकार. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्रकार तो. असं त्या गाणं, त्या नाटकामध्ये मी एवढ्याच 2 ओळी म्हणायचो. तो संपला माझा 40 मिनिटाचा प्रयोग आणि एक मुलगा मागे भेटायला आला. ओके. अरे म्हणला, तुझा आवाज खूप छान आहे, माझा मित्र होशील का, मला तुझी मैत्री करायला आवडेल. अरे बापरे. आणि अशी आमची मित्र झाली. तो मुलगा म्हणजे किशोर कदम. वाव. आणि ही जोडी तुमची म्हणजे त्यावेळेस जमली आणि मग तिथून पुढे सोबत प्रोजेक्ट करणं वगैरे इथपर्यंत कधी गोष्टी गेल्या मग? नाही, तेव्हा आम्ही खूप छोटे होतो. आम्हाला काय ह्याच्यातच करिअर करायचं आहे तेही ठाऊक नव्हतं आम्हाला. नाही, काहीच अजूनही माहित नाही. अजूनही काय म्हणजे काय मी कोण आहे, म्हणजे माझा व्यवसाय काय आहे, मी ऍक्टर आहे की मी कवी आहे, पैसे कशातनं मिळतात मला, किंवा हेच माझं आहे की आणखीन काही वेगळं आहे जे मी करायला पाहिजे होतं पण इथेच रेंगाळलोय आणि हेच करत बसलोय कारण लोक प्रेम देतात, ओळख मिळाली, आयडेंटिटी मिळाली. तर मला असं वाटतं की फार थोडे लोक असतात जे आयुष्यामध्ये स्वतःचा ठरवलेला व्यवसाय जगण्यासाठी करू शकतात. बरोबर. हा, ठरवून. असं खूप कमी लोकांच्या बाबतीत होतं. पण आपलं जे जगण्याचं पॅशन आहे, जे करताना आपल्याला आनंद मिळतो जगताना, तेच आपलं जगण्याचं साधन व्हावं. बरोबर. त्याबाबतीत आम्ही दोघेही म्हणजे लकी म्हणाला. याच्यासारखा आनंद आणि लकी, याच्यासारखं नशीब दुसरं नसतं असं मला वाटतं. तसं झालं असावं असं मला. माझं सुद्धा असंच होतं की कॉलेज संपेपर्यंत मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो ॲज अ गायक म्हणून, पण तोपर्यंत करिअर करायचं हे निश्चित नव्हतं. माझ्या घरात गाणं होतं. मी 5व्या पिढीचा ग्वाल्हेर घराण्याचा गायक. वडील, आजोबा, पणजोबा सगळे गायक.
पण समहाऊ माझ्या घरात असून देखील गाणं शिकलं गेलं नव्हतं. वडिलांची इच्छा होती की मी कंपनी सेक्रेटरी करावं आणि अच्छा. ऑफिसर व्हावं मोठं. आणि मग जसं जसं स्पर्धा जिंकत गेलो खूप वाटायला की अरे नाही, मला किशोर कुमारच व्हायचंय. आणि मग सगळा एम.कॉम 1 वर्ष केलं, CS 1 वर्ष केलं आणि सगळं सोडून दिलं. आणि मग फक्त गाणंच करायचं ह्या दृष्टीने तयारी सुरू केली. म्हणजे गाणं शिकणं, क्लासिकल शिकणं, गझल शिकणं, वेगवेगळ्या गुरूंकडे, हे सगळं माझं सुरू झालं. त्यामुळे मग हा म्हणतो ते बरोबर आहे की एक पॅशन आपल्याला स्वतःचं जे हवंय ते आयुष्यात करता येणं, ह्याला पण खूप भाग्य लागतं. कवी म्हणल्यानंतर शब्द सुचणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतर येतात, पण त्याला आधी काही लाईफचे एक्सपिरियन्सेस असतात जे यावे लागतात. एकतर कवी हा शब्द एवढा मोठा आहे ना. खरंय. कवी एखादा म्हणतो की मी कवी आहे असं. तुम्ही बाबा बोरकरांना कधी फोन करायचं तेव्हा ते लोक करायचे तेव्हा ते फोन उचलायचे, येस पोएट बोरकर स्पीकिंग असं म्हणायचे, पोएट बोरकर स्पीकिंग असं म्हणायचे. तर तो जो कवीपणा जो असतो ना, जो आरती प्रभू मध्ये होता. आरती प्रभू कवी होते, ग्रेस कवी होते, गदी माडगुळकर कवी होते, त्यांना गीतकार म्हणतात पण कवी होते, नारायण सुर्वे कवी होते, अरुण कोलटकर कवी होते, दीपू चित्रे कवी होते, शंकर वैद्य कवी होते, शांता शेळके कवयित्री होत्या. तर कवी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. गुलजार कवी आहेत, साईद लुधियानवी कवी आहेत. तर कवी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. कवी पद प्राप्त होण्यासाठी खूप वर्ष तपश्चर्या करावी लागते, अजून खूप काम करायचं आहे. तर कवी किशोर कदम, कवी सौमित्र सौमित्र. असं कोणी म्हटलं तर मग आनंद तू होईल. फोन उचलताना तू पण काय म्हणतोस, ऍक्टर किशोर कदम बोलतोय का सौमित्र कवी सौमित्र नाही, बोलतोय? मी म्हणतो हॅलो, रॉंग नंबर. पण कुठेतरी ऍक्टिंगच्या ओघामध्ये लिहिणं थांबून जातं, असं होतं का कधी? नाही नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं की पुन्हा जो लिहिता हात असतो, कवी असतो असं म्हणत नाही, जो लिहिता हात असतो, ज्याला लिहिणं वाचणं, कविता वाचणं आणि त्याच्याबद्दल विचार करणं सतत जे चालू असतं, ते जसं कुमार जी होते, कुमार गंधर्व, त्यांना विचारलं तुम्ही रियाज कधी करता, ते म्हणाला मी आता तुमच्याशी बोलतोय, चालूच असतं. आपण रियाजच आहे. मी जेव्हा गाडीमधनं ट्रेनमधनं प्रवास करत असतो तेव्हा सुद्धा रियाजच करत असतो. आणि जेव्हा मी गप्प बसून बाहेरच्या खिडकीतून हलणारं झाड बघत असतो तेव्हा सुद्धा माझा रियाज चालू असतो. तसं माझा लिहिता हात आहे, लिहितं मन आहे. तर चालत असताना, मी तुझ्याशी बोलत असताना, वाचत असताना, वाचत वेगळं असेल पण डोक्यात वेगळं चाललेलं असेल. म्हणजे असंही झालेलं आहे की मी नाटकात काम करताना मला कविता सुचलेली आहे. मी विंगेमध्ये एंट्री घेण्यासाठी उभा आहे तेव्हा मला सुचलेली कविता तिथं हिट कविता आहे तुमची. तर कविता कधी सुचू शकते. त्याच्यासाठी वेगळी वेळ, वेगळी खोली, असं असं वेगळी जागा, वेगळं टेबल असं काही नसतं. पण पुण्यात एका कवयित्री मोठ्या बुजुर्ग आहेत, त्यांनी जेवायला बोलवलं घरी. मी गेलो होतो, तर जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला गंमत दाखवते म्हणून त्या माझी लिहिण्याची खोली दाखवते. ओके. म्हणून एका खोलीकडे मोठं घर, बंगला, एक खोली होती, असं सजवलेलं दार होतं, त्याच्यावर बाहेर लिहिलं होतं कवितेची खोली. वा. दार उघडलं, आतमध्ये असं सगळं कवितेचं सगळं वातावरण होतं. ते म्हणाले इथेच बसून मी कविता लिहिते. तर काही लोकांना ते इनएव्हिटेबल असेल. अच्छा. मी रस्त्यावर बसून पण कविता लिहितो, हॉटेलमध्ये बसून पण कविता, ट्रेनमध्ये बसून कविता लिहितो, एअरपोर्टवर कविता लिहितो. कविता कुठेही सुचू शकते, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. एका नाटकाचा सेट लावताना सुचलेली कविता. माय गॉड. अच्छा. एक म्हणजे प्रतिबिंब नावाचं नाटक महेश एलकुंचवारांचं. बघितलंय मी ते. तर पृथ्वीमध्ये प्रतिबिंबचा सेट लावत असताना सुचलेली कविता आहे ओके. की तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. म्हणजे आपणच सेट लावायचं आणि आपणच नाटक करायचं. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद. म्हणजे लग्नाच्या आधी तालीम करतो ना आपण एकमेकांबरोबर राहण्याची, प्रेमात पडतो तेव्हा.
तर तालमीची भेटण्याची जागा ठरलेली असते, हॉटेल्स ठरलेली असतात, पदार्थ ठरलेले असतात, बोलणं पण ठरलेलं असतं. तर तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद आणि नंतर मुद्दाम जमवून आणलेला प्रयोग. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. हो. मी बोलतो, नंतर तू, किंवा तू नंतर मी. मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असलेलं आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले. कधी कुणी संवाद विसरतं, भयानक पॉस. कधी कुणी न ठरलेली मूव घेतं, न ठरलेला गोंधळ, न ठरलेल्या भावनांचे न ठरलेले हावभाव. असंही होतं कधी कधी. कधीतरी अचानक संवाद संपल्यासारखे होतात. स्वतःलाच हास्यास्पद वाटतं, केविलवाणे हालचाली होतात. वाटत असतं मोठ्यानं ओरडावं का, कशासाठी, किती दिवस. पळूनही जाता येत नाही, कारण पडदा पडलेला नसतो. काहीतरी होतं, मग प्रयोग पुढे चालू लागतो. पुढे पुन्हा तेच सुरू, ठरलेलं हसू, ओळखीचे अश्रू, जणू कधी काही घडलंच नव्हतं. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं, आपणच नाटक केल्यासारखं. माय वा, गॉड, माय क्या बात. गॉड. हा झालंय तुझं लग्न? नाही अजून. हं? नाही. कर कर. कर 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 आमचे आणि बघ असं म्हणतोय तो. आमचे पडदे अनेकदा पडले, त्यामुळे अजून काही होऊ शकलं नाही. मराठी कॅफे.